बघत आहात प्रबंधी महाराष्ट्र न्यूज। आपण या ठिकाणी रिंगण सोहळ्यामध्ये आहोत आणि आपल्या सोबत पालखी सोहळा प्रमुख राजेसाहेब आपल्या सोबत आहे। महाराज मार्गदर्शन आपण बोलत, महाराज काय सांगाल या रिंगणाच्या परंपरेबद्दल, काय सांगाल? असं आहे, वारी हा महाराष्ट्राचा गौरवास्पद असणारा विषय। वारी ही वारकऱ्यांची उपासना। वेगवेगळ्या ठिकाणाहून संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने आता निघत आहेत। त्यात मुक्ताई निघाल्यात, तसे निवृत्तीनाथही निघाले। नाशिक जिल्ह्यामध्ये होणारं हे पहिलं गोल रिंगण आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पालखी सोहळ्यांमध्ये होणारंही हे पहिलं गोल रिंगण आहे। आता गोल रिंगण म्हणजे काय आहे तर देवाचं एक रचना आहे। जशी चक्रव्यूह ही युद्धातली रचना आहे, तशी ही सुद्धा भजनातली एक भजन रंगातली एक रचना आहे, ज्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन गोल फेर धरून भगवान निवृत्तीनाथ असतील, जे जे संत असतील त्यांच्या भोवती फेर धरणे एक प्रकारचा रासाचा विचार आहे। जसं रास भगवंतांनी केला तसा हा संतांबरोबर भक्तांनी केलेला रास आहे। रास म्हणजे रसस्वरूप असणाऱ्या परमात्म्याचा आनंद अनुभवणे, आणि तो आनंद अनुभवण्याकरता, वारीचा आनंद घेण्याकरता सगळे लोक येतात। अपेक्षा असते की पंढरपूरला जायचं आहे, देवाचं दर्शन घ्यायचं आहे, भजन करत जायचं आहे, गात जागा प्रेम मागा विठ्ठला, या अपेक्षेनं वारकरी जातात। त्यामुळे साहजिक जेव्हा हे पहिलं गोल रिंगण होतं त्यामध्ये अश्वाचं रिंगण आहे, पताकावाल्यांचं रिंगण आहे, तुळशी कळशी, याशिवाय पुढे टाळकऱ्यांचं रिंगण आहे, विणेकऱ्यांचं, पखवाज्यांचं, हे सगळं रिंगण झालं। गोल घोडे फिरले, देवाचे अश्व, एक स्वाराचा असतो एक देवाचा, दोघांना सोबत सोडतात। स्वाराचा पुढे धावतो, स्वाराचा घोडा जेव्हा देवाचा घोडा क्रॉस करून जातो, त्याला ओलांडून जातो, तेव्हा रिंगण पूर्ण झालं असं म्हणतात। ते झालं गोल रिंगण अश्वाचं। त्यानंतर उडीचं रिंगण असतं, आणि उडी जी आहे ती खरं म्हणजे भजनानंदाचा एक वेगळा अत्युच्च कळस आहे। सर्व टाळकरी एकाच तालात ज्याप्रमाणे बोल दिले जातात, चोपदार बोल देतो, मानकरी बोल देतात, आणि त्याप्रमाणे ते या ठिकाणी होतात। त्याप्रमाणे टाळ वाजवले जातात, भजन केलं जातं, आणि जेव्हा एका वेगळ्या अत्युच्च स्तरावर गेला तो भजन रंग की मग चोपदार जो आहे ती काठीवर करून माऊली 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 असं म्हणतो, म्हणजे मग ते उडीचं रिंगण पूर्ण झालं। असं ते मिळून गोल रिंगण। त्यामुळे एक शिस्त आहे, एक, कारण हे सगळं सैन्यच आहे, आणि एका भावनेनं चाललंय की रोज आम्हाला रात्रंदिवसा आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, आत्मनाशी आणि बाहेर जगाशी आमचं युद्ध चालू आहे। त्यामुळे साहजिक या युद्धात विजय मिळावा, आम्ही यशस्वी ठरावं, आणि आमचं अंतःकरण शुद्ध स्थिर व्हावं, याकरता आम्ही भजन रंगात चाललोत। तो भजन रंग अधिक कसा वाढेल याकरता हे लावलेले एक उत्सवाचे वेगवेगळे भाग आहेत। जसं लग्न म्हटलं हळदीचा उत्सव वेगळा, साखरपुड्याचा वेगळा, तसं हे जाताना उभं रिंगण, गोल रिंगण, प्रस्थान सोहळा, वेगवेगळ्या उड्या, फुगडी, हे सगळे वेगवेगळे खेळ, हे सगळे या निमित्तानं जे संप्रदाय परंपरेचे ते आपल्याला पाहायला मिळतात, असा हा विषय आहे। हे होते माधव महाराज राठे यांच्याकडून आपण गोल रिंगण काय असतं हे आपण या ठिकाणी जाणून घेतलं आहे।